तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर 2021 या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न तिसरा आहे, 3 मार्कासाठी विचारलेला आहे, वर्ग समीकरणावर आधारित. तर x बरोबर आहे 5 आहे, हे kx चा वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढण्यासाठी आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. चौकटी दिलेली आहेत आपल्याला. किती चौकटी आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. प्रत्येक चौकटीला अर्धा अर्धा मार्क आहे. मग आता kx चा वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची एक मूळ 5 आहे. किती आहे? एक मूळ किती आहे? 5 आहे. x बरोबर किंमत किती येईल? 5 आहे. म्हणून आपल्याला याच्यामध्ये 5 द्यायचं आहे. एवढं लिहिले तुम्हाला अर्धा मार्क पडतो. मग k गुणिले x च्या ठिकाणी आता किती किंमत ठेवायची आहे? 5 कंसाचा वर्ग. इथं लिहिलं पुन्हा अर्धा मार्क मिळतो. 14 गुणिले 5 वजा 5 बरोबर आहे 0. मग आता 5 चा वर्ग केला, 5 चा वर्ग केला तर किती झाला? 25k. 14 आणि 5 चा गुणाकार केला, 14 पंचे 70 वजा 70 वजा 5 बरोबर आहे 0. मग 25k बरोबर आहे. आता वजा 70 बघा, हे कसं लिहिलंय इथे लिहितो. 25k वजा किती येतात? 70 आणि 5 दोन्ही वजा वजा असतील तर बेरीज करायची, वजाचं चिन्ह द्यायचं. बरोबर किती आहे? 0. म्हणून 25k बरोबर किती आले? 75 आले. हे 75 वजा इकडे गेल्यानंतर अधिक झाली. 25 ना आपल्याला काय करायचंय? भाग द्यायचा आहे. म्हणून इथं काय आलं आपल्याला? 25 काय झाली? कटली. 25k बरोबर आपल्याला इथं अगोदर चेक इच्छा किती लिहायचे? 75. 75 जर लिहिलं तर आता 25k बरोबर किती आहे? 75. मग 25 ना काय करायचं? आपण इथं दोन्ही बाजूला भाग दिला. 25 इकडचे 25 काय झाली? कटले. म्हणजे काय राहिलं? k राहिलं. इकडे किती येतील? 25 आली. असताना किती आली? 25. 25 न भाग द्या. 25 1 25 25 75. मग k बरोबर किंमत किती आली? 3. k बरोबर किंमत किती आहे? 3. ही आपल्या याचं उत्तर आलेलं आहे. 3 मार्कासाठीचा प्रश्न आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये लिहा. जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, मित्रांना सांगा. नमस्कार.